नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8वीच्या पुढच्या सत्रामध्ये मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 8 व्हेरिएशन चलन नवीन चॅप्टर आपण सुरू करतो आहे. चॅप्टर क्रमांक 7, 7वा चॅप्टर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 आपले पूर्ण झालेले आहेत आणि आपण आता 7वा सुरू करतो आहे. आता चलन म्हणजे काय? एकावरून अनेकाची, अनेकावरून एकाची आपण असं किंमत काढत असतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे डायरेक्ट व्हेरिएशन आणि एक आहे इनव्हर्स व्हेरिएशन. तर आपण आता पहिले बघूया. एक्स अँड वाय आर इन सेम प्रपोर्शन म्हणजे काय? याला समचलन आपण जे आहे की एक्स अँड वाय, हे बघा लक्षात घ्या, एक्स अँड वाय, ओके, काय दिलेलं आहे? आर इन सेम प्रपोर्शन, आर इन सेम प्रपोर्शन, ओके, सेम प्रपोर्शन म्हणजे याचा अर्थ काय होतो? डायरेक्ट व्हेरिएशन. लक्षात आलं का? एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, याला समचलन असे म्हणतो आपण. समचलनात आहे, एक्स आणि वाय हे समचलनात आहे. त्यानंतर याचं मॅथमॅटिकल जो सिम्बॉल आहे तो एक्स डायरेक्ट प्रपोर्शन वाय, म्हणजे याचा अर्थ काय होतो? अल्फा होतो. याच्यामध्ये मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे हा एक्स डायरेक्ट प्रपोर्शन वाय, अल्फा, याचा आपण काय म्हणतो? अल्फा. आता याला पुढे आपण कसं? एक्स इज इक्वल टू के वाय. मग हे काय? के कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट स्थिर संख्या. कॉन्स्टंट म्हणजे काय? स्थिरांक. मग के जर इकडे राहिलं तर एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला केची व्हॅल्यू काढता येते. आणि हे कॉन्स्टंट व्हेरिएशन इक्वेशन आहे. हे इक्वेशन आहे आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू काढायचं समीकरण आहे. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही. आपलं हे एवढं बघितलं. आता याच्यावर आधारित जे आहे प्रश्नसंग्रह, आपण प्रॅक्टिस सेट ते घेऊया. चला, बघा पुढचं बघा. आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 7.1, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट यूजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. पहिला प्रश्न आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 7.1 मधला. सर्कम्फरन्स सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस आर. फक्त तुम्हाला सिम्बॉलमध्ये लिहायचं आहे, खूप अवघड नाही आहे. म्हणजे सर्कम्फरन्स सी डायरेक्ट प्रोपोर्शनल आर, बस एवढं याचं उत्तर आहे. ओके, आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट आपला सुरू होतो आहे. आपला प्रॅक्टिस सेट 7.1 क्वेश्चन 1 आणि त्याच्यातलं हे 1. ओके, बघा सोपं आहे की नाही? सर्कम्फरन्स सी ऑफ अ सर्कल, परिघाचं कोणाशी आहे? डायरेक्ट व्हेरिएशन रेडियसशी. परिघाचं रेडियसची डायरेक्ट व्हेरिएशन, हे सिम्बॉल आहे. आता दुसरं बघा किती सोपं आहे. दुसरं काय आहे? कन्झम्पशन ऑफ पेट्रोल एल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी इज डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे एल डायरेक्ट व्हेरिएशन, डिस्टन्सला काय घेतलं? डी. ओके, झालं, सोपं आहे. हे तुम्हाला मुद्दाम दिलं किंवा तुम्हाला सिम्बॉलमध्ये लिहिता येतं का? एवढं एकदम हे हार्डली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी येऊ शकतं. कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड द नंबर आर डायरेक्ट व्हेरिएशन. आपण आता नंबर ऑफ ॲपल्स एक्स आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स वाय आपण हे बघूया. ओके, आता क्वेश्चन नंबर 2. आता तो टेबल दिलेला आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन 2 मध्ये एक टेबल दिलेला आहे. टेबल काढूया आपण वाटलं तर एक जस्ट, कारण आवश्यक आहे टेबल काढणं. आणि पुन्हा खाली पण असाच टेबल काढून आपल्याला तो कंप्लीट करायचा आहे. इथं लिहू आपण नंबर ऑफ ॲपल्स, मी शॉर्टमध्ये लिहितो नंबर ऑफ ॲपल्स. त्याला काय वापरलेलं आहे? एक्स. आणि नंतर इथे कॉस्ट ऑफ ॲपल्स, याला वापरलेलं आहे वाय. ओके, इथं दिलेलं आहे 1, इथं दिलेलं आहे 8, पुढे दिलेलं आहे 4, 32, त्यानंतर डॅश डॅश डॅश
56, त्यानंतर 12 डॅश 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 आणि पुढे दिलं डॅश डॅश 160. आता आपल्याला हे बॉक्स आहेत ना हे भरायचे आहेत. आणि बघा वर व्यवस्थित वाचा काय, कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड द नंबर आर डायरेक्ट व्हेरिएशन. हा शब्द वापरलेला आहे. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे अल्फा. फक्त आपण बघूया. आपण आता याच्यामध्ये आपण काय घेणार आहे, एक्स. बघा कसं आपण आता सोल्युशन लिहूया. सोल्युशन याचं कसं काढायचं. एक्स डायरेक्ट व्हेरिएशन आहे वाय. ओके, नंबर ऑफ ॲपल्स डायरेक्ट व्हेरिएशन कॉस्ट ऑफ ॲपल्स, एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय. म्हणजेच एक्स इज इक्वल टू के वाय. बरोबर, एक्स हे वाय इकडे आलं, वाय इज इक्वल टू के. हे काय आहे, हे गिवन दिलेलं आहे तुम्हाला. हे गिवन आहे, दिलेलं आहे. डायरेक्ट व्हेरिएशन दिलेलं आहे. हे काय आहे, तुमचं इक्वेशन तयार होतं. लक्षात आलं का, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार झालं. आणि हा कॉन्स्टंट, की कॉन्स्टंट स्थिरांक, हा कॉन्स्टंट हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता बघा हे तुम्हाला व्यवस्थित आपल्याला असं लिहावं लागेल ना, कसं काढायचं के. मग आपण आता इथं एक उदाहरण आहे 1/8. हे बघा x अपॉन 8 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 8. आपण एक्सच्या जागेवर ठेवू. इथं लिहू आपण x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 8 म्हणजे 1/8 इज इक्वल टू के. मग आता 1/8 इज इक्वल टू के. मग हे 8 तिकडे गुणिले जातात. मग इकडे काय राहतं, म्हणजे तुमचं इक्वेशन काय निघणार आहे. आपण आता इथं जर के ठेवली ह्या केच्या जागेवर, बघा इथं लक्षात घ्या x अपॉन वाय इज इक्वल टू के. मग केची किंमत किती आहे, 1/8. मी इथं ठेवतो 1/8 ह्या जागेवर. हे बघा इक्वेशन, याला आपण वाटलं तर 1 म्हणून. आणि मग पुट व्हॅल्यू इन इक्वेशन 1. आपण ह्या 1मध्ये ठेवतो आहे. म्हणजे 1x अपॉन वाय इज इक्वल टू केची व्हॅल्यू आहे 1/8. इथं ठेवली आपण 1/8. हे वाय इकडे डिवायडेड बाय आहे, तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय बाय होतात. किंवा याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 8x इज इक्वल टू किंवा के वाय 1/8 के वाय. म्हणजे इथं काय येतं तुमचं केची किंमत किती येते. किंवा इथं ठेवा इक्वेशन ऑफ व्हेरिएशनमध्ये, इथं ठेवा आपण इक्वेशन, याला देऊ नाव. किंवा इथं पण दिलं ना x अपॉन वाय इज इक्वल टू 1/8. आणि मग इथं जर ठेवली, ह्या इथं ठेवली आता ह्या इक्वेशनमध्ये ठेवू आपण. या म्हणजे x इज इक्वल टू 1/8 वाय. हे तुमचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार झालं. हे तुमचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार झालं. आपण याला इथं 1 म्हणू, याला 1 म्हणू. आणि इथं आपण पुट इन व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ओके, आता तुमचं हे काय झालं, इक्वेशन तयार झालं. मग आपण आता एकेकाची जर किंमत ठेवत गेलो, बघा नंबर 1. आता नंबर 1 इथं काय दिलेलं आहे, x इज इक्वल टू काढायचं आहे. बरोबर आहे, x इज इक्वल टू वाय इज इक्वल टू काय दिलेलं आहे 56. आणि तुम्हाला इक्वेशन माहिती आहे x इज इक्वल टू 1/8 वाय. आता वायची किंमत फक्त वायच्या जागेवर ठेवा. x इज इक्वल टू 1/8 इंटू 56. x इज इक्वल टू 8चा पाडा म्हणा, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 45, 8 7 56. ओके, म्हणजे तुमची किंमत किती आली एक्सची 7. ओके, आता त्याच्यातलं लगेच दुसरं घेऊ आपण. हे दुसरं, याच्यातलं दुसरं, याच्यात काय दिलेली आहे, एक्सची किंमत दिलेली आहे 12 आणि वायची किंमत तुम्हाला काढायची सांगितलेली आहे. पुन्हा आपण समीकरण ठेवू. x इज इक्वल टू 1/8 वाय. आता एक्सची किंमत 12 दिली, एक्सच्या जागेवर ठेवू. 12 इज इक्वल टू 1/8 वाय. 8 इकडे भागिले, तिकडे आल्यावर काय होतात गुणिले. 12 गुणिले 8 बरोबर वाय. 12 8 96 इज इक्वल टू वाय. तुम्हाला ही मिळाली वायची किंमत. ओके, आता आपण तसंच तिसरी काढू विद्यार्थी मित्रांनो. बघा नंबर 3, याच्यातलंच नंबर 3. एक्सची किंमत तुम्हाला विचारलेली आहे आणि वायची किंमत तुम्हाला 160 दिलेली. मग तुम्ही समीकरण लिहा परत. व x इज इक्वल टू 1/8 वाय. मग एक्सची व्हॅल्यू काढायची आहे 1/8 इंटू वायची व्हॅल्यू दिलेली आहे 160. x इज इक्वल टू 8 1 8, 8 2 16 आणि हे 0 म्हणजे x इज इक्वल टू 20. तुम्हाला अशा तिन्ही किमती मिळालेल्या आहेत. आता बघा एक्सची किंमत 7. मग हाच टेबल पुन्हा तुम्हाला खाली जसाच्या तसा लिहायचा आणि मग ह्या किमती भरायच्या. हाच टेबल वर नाही भरायचं जाऊन. आता x इज इक्वल टू 7, इथं मी 7 घेतली पहिली. मग y इज इक्वल टू 96, इथं 96 भरली. आणि x इज इक्वल टू 20, इथं मी
20 भरली. ओके, हा टेबल तुम्ही खाली जसाच्या तसा लिहा आणि याला सोडवा. ओके, चला पुढे आपण घेऊया. लगेच तिसरा क्वेश्चन घेऊ. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काही अवघड नाही आहे, फक्त काळजीपूर्वक बघा. दररोज एखादा पाढा तरी पाठ करत जा विद्यार्थी मित्रांनो, कारण पाठ असणं आवश्यक आहे. चला पुढचं बघूया आपण. इफ एम अँड एन, एम डायरेक्टली प्रोपोर्शनल एन, हे दिलेलं आहे. आता कितवा प्रश्न आहे बघा, तिसरा प्रश्न आहे प्रॅक्टिस सेटमधला. इथं दिलेलं आहे एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल एन दिलेलं आहे. ओके, म्हणजेच काय होतं, एम इज इक्वल टू के एन, एम अपॉन एन इज इक्वल टू के. ओके, हे तुमचं इक्वेशन झालं. हे गिवन आहे, हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे. हे तुमचं कॉन्स्टंट व्हेरिएशन. ओके, हा फक्त कॉन्स्टंट. आणि आपण आता इक्वेशन तयार करू. आता एमची व्हॅल्यू किती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, एम दिलेलं आहे तुम्हाला 154 आणि एन दिलेलं आहे 7. मग आपण आता इथं ठेवू एमची व्हॅल्यू 154, एनची व्हॅल्यू ठेवू 7 इज इक्वल टू के. आता बघा भाग जातो का, 7 दुनी 14 जातो आणि परत 7 दुनी 14 जातो, म्हणजे 22. के काय आलं तुमचं कॉन्स्टंट. मग तुम्ही जर इथं ठेवलं इथं या इथं एम इज इक्वल टू बघा के एन, केची व्हॅल्यू किती आहे 22. मग इथं ठेवलं एम इज इक्वल टू 22n. हे झालं तुमचं इक्वेशन. लक्षात आलं. इक्वेशन कॉन्स्टंट व्हेरिएशन इक्वेशन, कॉन्स्टंट व्हेरिएशन किंवा इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएशन. इक्वेशन असं लिहा, इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएशन. ओके, असं लिहिलं तर चालतं. आता तुम्हाला इक्वेशन पुन्हा पुढे काय दिलेलं आहे, फाइंड द एम फाइंड करायचं आहे आणि एन तुम्हाला 14 दिलेलं आहे. तुम्हाला इक्वेशन माहिती आहे, एम इज इक्वल टू 22n. आता एनची व्हॅल्यू 14 आहे, फक्त तर याच्या जागेवर ठेवायची. एम इज इक्वल टू 22 × 14. एम इज इक्वल टू 14 दुनी 28, 8 हातचे आले 2, 14 दुनी 28, 29, 30. म्हणजे तुमची एमची व्हॅल्यू आली 308. मग तुम्ही इथं लिहू शकतात व्हॅल्यू ऑफ एम इज इक्वल टू 308. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा अतिशय सोपे गणित आहेत व्हेरिएशनचे, काही अवघड नाही आहे. आपण आज कंटिन्यू लगेच दुसरा पण याच्या पुढचा पण आपण लगेच पाठ टाकणार आहेत. बघा आता घेऊ आपण चौथा प्रश्न. चौथा ओके. चौथ्यामध्ये पण आता काय आहेत तसंच आपलं जसं केलं ना आपण सुरुवातीला, एन व्हेरियस आपण एक तयार करून घेऊ ब्लॉक. ओके, पेन बदलूया आपण थोडंसं. बघा इथे घेऊ आपण एम एन, त्यानंतर 3, 12, त्यानंतर 5, 20, त्यानंतर 6.5 डॅश, त्यानंतर इथं बॉक्स, इथं 28, त्यानंतर बरोबर आहे ना, त्यानंतर इथे 1.25 आणि इथे डॅश. ओके, अशा आपल्याला आता आपण याच्या आधी आपण केलेलं आहे. फक्त आता इथं लक्षात घ्या, इथे काय विद्यार्थी मित्रांनो, इथं एन व्हेरियस डायरेक्ट ॲज यम आहे. इथं तुम्हाला मुद्दाम उलटं एम डायरेक्ट नाही आहे. आपण पहिल्या वेळेला कसं केलं, यस डायरेक्ट दुसऱ्या गणितात यस डायरेक्टली वाय. तुम्ही इथं पटकन काय कराल बघून यम डायरेक्टली एन कराल आणि चुकून जाल. मग इथं बघा एन व्हेरियस डायरेक्टली ॲज यम, म्हणजे इथं असं दिलेलं एन डायरेक्टली व्हेरियस यम, म्हणजे एन इज इक्वल टू के एम, म्हणजे एन अपॉन एम इज इक्वल टू के. मग आता याच्यामध्ये एक किंमत दिलेली राहते बघा, 3 आणि 12 एका दोघांची सारखी दिली. मग एनची किंमत किती आहे 12 आणि एनची किंमत एमची किंमत किती आहे 3, म्हणजे के, म्हणजे 3 चौक 12 के. ओके, ही आली तुमची केची व्हॅल्यू. आता ही आपण याच्यात ठेवू, एन इज इक्वल टू के एम, एन इज इक्वल टू 4m. हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएशन.
इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएशन, हे तुमचं इक्वेशन तयार झालं. मग आता तुम्ही ह्या किमती ठेवू शकतात. आता इथं मी लिहितो एक, आपल्याला एक काढायची पहिली. एम दिलेली आहे, एम किती दिलेली आहे 6.5 आणि एन काढायची. ओके, आता एम दिलेली आहे ना 6.5 आणि एन काढायची. मग इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, एन इज इक्वल टू 4m. ओके, मग आता एनची काढायची आहे, एन इज इक्वल टू 4 × 6.5. एन इज इक्वल टू, आता कसंही करा तुम्ही, गुणाकार 65 × 4 करा, नंतर दशांश ठेवा. 5 चोक 20 0 हातचे आले 2, 5 चोक 20 0 हातचे आले 2, 6 चोक 24 25 26 आणि 1 नंतर पॉईंट, म्हणजे तुमचं आलं हे 26 आलं. कोणी असं करेल 6 चोक 24 आणि 5 चोक 20 2 आणि 24 आणि 2 26, असा डायरेक्ट गुणाकार पण करेल. म्हणजे तुमची एनची व्हॅल्यू किती आली 26. ओके, आता आपण त्याच्यातलं दुसरं बघूया विद्यार्थी मित्रांनो. दुसरं आहे काय दिलेलं आहे, एम काढायचं आहे आणि एन दिलेलं आहे 28. ओके, एन 28 दिलेलं. पुन्हा समीकरण लिहू, एन इज इक्वल टू 4m. मग एनची व्हॅल्यू दिलेली आहे 28 इज इक्वल टू 4m. हे 4 इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर ते डिवाइड बाय होतात. 28/4 इज इक्वल टू m. 28ला 4ने भागायचं, डिवाइड बाय 28/4. मग 28ला जर 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 25, 4 6 24, 4 7 28, 4 7 28. ओके, द व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 7. आता आपल्याला पुढचं काढायचं आहे, इथं याला मिटवू आपण. आता इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, इक्वेशन लक्षात ठेवा. पुढे दिलेलं आहे तुम्हाला m दिलेली आहे, m इज इक्वल टू 1.25 आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, n विचारलेलं आहे. ओके, m दिलेलं आहे, n विचारलेलं आहे. मग तुम्हाला समीकरण माहिती आहे काय, n इज इक्वल टू 4m. n इज इक्वल टू 4m. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n काढायची. मग n इज इक्वल टू 4 × 1.25. मग n इज इक्वल टू, आपण याला गुण होतो, 25 चोक 100 1 होतात, बरोबर आहे, आणि 4 1 4 होतात. 5 उत्तर यायला पाहिजे, तर बघू तरी पण करू आपण गुणाकार. 5 चोक 20 0 हातचे आले 2, 5 2 10 11 12 2, हाताला 1 4 1 4 आणि 1 5. ओके, 5.20 येतं का नाही, 1 मिनटं, 4 ना, 4 गुणिले 4 5 20, 20 ला 0 हातचे आले 2, 4 2 8, 9 10 0 हाताला 1, 4 1 4 आणि 1 5 आणि 2 नंतर दशांश, आपली किंमत 5 आली होती. ओके, बघा असं करायचं. आणि तुमच्या आता किमती काढल्या तुम्ही, मग पुन्हा काय करायचं, पुन्हा हा बॉक्स असायचा असा खाली काढायच्या उत्तराच्या आणि मग भरायचं. n इज इक्वल टू, पहिली आली तुमची 26, दुसरी आली तुमची 7, तिसरी आली तुमची 5, असा हा बॉक्स पुन्हा खाली लिहायचा, वर त्याच्यातच जाऊन नाही भरायचं. लक्षात आलं. ओके, चला आता 5वं गणित घेऊया आपण. 5वं गणित बघा, आता 5वं आणि मला वाटतं 100 राहिलं, दोन्ही होतात आपले. खूप सोपं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, बघा बरं केलं तर. जर पहाडे पाठ असतील, गुणाकार भागाकार येत असतील तर फार काही अवघड नाही. y व्हॅरियस डायरेक्टली ॲज द स्क्वेअर रूट ऑफ x, हे वाचायचं विद्यार्थी मित्रांनो. y बघा, y पेन बदलूया, हे बघा, y व्हॅरियस डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाच्या, स्क्वेअर रूट यक्सच्या. म्हणजेच y इज इक्वल टू k अंडर रूट यक्स. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपण काढू शकतो. यक्स इज इक्वल टू 16. आता हे कसं दिलं बघू आपण, काढू आपण. यक्स इज इक्वल टू 16 हे दिलेलं आहे आणि y इज इक्वल टू काय दिलेलं आहे 24. मग आता हे जर इकडे आणलं आपण तर काय होईल, y अपॉन अंडर रूट एक्स इज इक्वल टू के. वायची किंमत किती दिलेली आहे 24. ओके, वर्गमुळात 16, एक्सची किंमत वर्गमुळात 16, स्क्वेअर रूट 16 इज इक्वल टू के. अंडर रूट 16 बाहेर येतात तेव्हा काय होतात ते 4. ओके, क्वेश्चन नंबर हा आपला 5वा आहे विद्यार्थी मित्रांनो. 24/4 इज इक्वल टू के. 4चा पाडा 24पर्यंत बनायचा, 4 25 आणि 4 सक 24, 6 इज इक्वल टू के. तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू निघाली. आता हे 6 कुठे ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, इथं ठेवून द्यायचे. म्हणजे तुमचं इक्वेशन काय तयार होतं बघा, इक्वेशन तयार होतं तुमचं y इज इक्वल टू 6 अंडर रूट
यक्स हे तुमचं इक्वेशन तयार होतं. याला इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएशन म्हणतात. इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट व्हेरिएशन. मग आता पुढे दिलेलं आहे फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट व्हेरिएशन काढलेलं आहे आपण. हे बघा हे उत्तर निघालं, पुढं काहीच विचारलं नाही. हे कॉन्स्टंट व्हेरिएशन आहे आणि हे इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट, इक्वेशन ऑफ काय विचारलं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन झालं उत्तर आहे. याला पुढे काहीच काढायचं नाही, विचारलंच नाही त्यांनी, व्हॅल्यूज दिलेली नाही. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा संपलं गणित, इथं संपलं. कॉन्स्टंट काढायला सांगितलं होतं आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायला सांगितलं होतं. आता पुढचं शेवटचं गणित घेऊया आणि हे एवढं सत्र संपवूया विद्यार्थी मित्रांनो. समजतंय ना? व्यवस्थित अभ्यास करा. चला पुढे बघा काय दिलेलं आहे. द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स employed to harvest soybean is in direct variation with the number of laborers. The remuneration of the laborers is rupees 1000. Find the remuneration of 17 laborers. म्हणजे मजुरी. रेम्युनरेशन म्हणजे काय? मजुरी. म्हणजे असं येते की सोयाबीन हार्वेस्टवर, म्हणजे आपण त्याला उपनेर म्हणतो, उपनेरवर किंवा हार्वेस्टवर सोयाबीन काढायला चार मजुराची मजुरी 1000 रुपये आहे, तर 17 मजुराची किती, असा एक प्रश्न आहे. मग आपण त्याच्यात काय केलेलं आहे, हे बघा पहिलं काय दिलेलं आहे, द टोटल रेम्युनरेशन पेड ऑफ लेबर्स एम्प्लॉईड ऑफ हार्वेस्ट सोयाबीन. म्हणजे लिहा रेम्युनरेशन ऑफ लेबर्स ऑफ रेम्युनरेशन पेड किंवा रेम्युनरेशन डायरेक्ट व्हॅल्यू कशाशी आहे, लेबरशी. ओके, लेबर, नंबर ऑफ लेबर, लेबर्स. ओके, म्हणजे आता याला आपण काय करू, रेट आर, याला आर पकडू आणि याला यल पकडू. हे रेम्युनरेशनला आर पकडू आणि लेबर्सला यल पकडू. ओके, आता आपण डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणजे आर इज इक्वल टू के एल, आर अपॉन एल इज इक्वल टू के. आता आरची व्हॅल्यू सुरुवातीला किती आहे, आरची व्हॅल्यू 1000 रुपये. आणि किती मजुराला आहे, लेबर किती आहेत, 4. म्हणजे आता ही कॉन्स्टंट तुमची व्हॅल्यू निघणार. ओके, मग आता 4 दुनी 8, 2 4 25 0, 250. 250 हा तुमचा स्थिरांक येतो. आणि मग समीकरण काय तयार होतं, आर इज इक्वल टू के एल, म्हणजे आर इज इक्वल टू 250 यल. ओके, खूप सोपं आहे. मग आता 17 लेबर्स आहेत, मग आर किती विचारलं आणि लेबर किती आहे, 17. मग आपण हे समीकरण ठेवू, कोणतं, हे आर इज इक्वल टू 250 एल. मग आर इज इक्वल टू 250 गुणिले 17. आर इज इक्वल टू 17 0 0, 17 2 34, 17 1 51, 17 कडून 17 5 85, 17 5 85, 5 हातचे आले 8, 17 1 17, 17 2 34, 34 आणि 8 42 का. ओके, म्हणजे इतके तुमचे लेबर्स लागतील. द नंबर ऑफ लेबर्स, द रेम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स. फाइंड द रेम्युनरेशन, ही कॉस्ट आली तुमची. म्हणजे 17 मजुराची मजुरी. द रेम्युनरेशन लिहा, of 17 laborers is equal to 4250 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 6 झालेला आहे आपला प्रॅक्टिस सेट 7.1 मधला. आपले पूर्ण प्रॉब्लेम झालेले आहेत. बघा प्रामाणिकपणे विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिक प्रयत्न करा. जर तुम्हाला चांगलं समजत असेल, वाटत असेल की चॅनल आपल्या घरामध्ये चालू आहे, सर आपल्याला आपल्या घरामध्ये शिकवतायत व्यवस्थित, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, बाय.